नमस्ते। आज मेरे साथ मिस्टर दत्तात्रेय साबळे है इचलकरंजी से, जो इस्केमिक हार्ट डिसीज से पीड़ित थे। जनवरी 2022 में शिवाम्बु उपचार लिया था, तो उनका एक्सपीरियंस जो है ना, उनके जुबानी ही सुनते हैं। नमस्ते, मी दत्तात्रय साबळे, इचलकरंजी, तालुका हातकणंगले. तर मला बायपाससाठी डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं. 3 ब्लॉकेज आहेत आणि तुम्हाला बायपासशिवाय पर्याय नाही असं जानेवारी महिन्यात 2022ला सांगितलं होतं. त्यानंतर असंच हॉस्पिटलमध्ये आमचे पाहुणे एक आले होते बघायला म्हणून. त्यांनी मला अनंतकुंजचं सजेशन दिलं. अनंतकुंज करंजपेंजवळ अनंतकुंज म्हणून नॅचरल थेरपी इथे केली जाते. तिथले मला पत्ता दिला आणि त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये काय सांगितलं, की 10 दिवसाची आम्हाला मुदत द्या आणि त्यानंतर आम्ही बायपासला येतो, असं सांगून आम्ही इथे आलो डायरेक्ट. त्यानंतर इथं आल्यानंतर मी ट्रीटमेंट सरांनी चालू केली. माझं सगळं चालू झालं. हे मला 2-3 दिवसातच फरक पडला. फरक असा पडला, की मला असं वाटलं, की आपण खरोखरच होतं काय आजारी आणि मला असं झालं होतं काय? असा मला फरक पडला. मग एक 4-8 दिवस गेले, उपवासात ठेवलं. उपवास त्या पद्धतीनं हे किती झालं. दिवस उपवास केला? मला 8 दिवस उपवास दिला होता सुरुवातीला. त्या 9व्या दिवशी मी उपवास सोडला. तर इथं जी ट्रीटमेंट केली जाते नॅचरल, ते नॅचरलच आहे. नॅचरल म्हणजे काय, शिवांबूचं जे महत्त्व आहे, ते खूप मोठं महत्त्व आहे आणि त्यावरच माणसाला भूक, तहान ज्यावेळी लागते. एरवी आपण उपवासात राहिल्यानंतर आपण उपवास करू शकत नाही. खूप आपल्याला भूक लागते, हे होते. तर शिवांबूमुळे भूक आहे नावाची चीज राहतच नाही. अगदी पूर्णपणे भूक म्हणजे काय इथं जाणवत पण नाही. 8 दिवस कसे मला उपवासात गेले हे मला कळालं पण नाही. मग 9व्या दिवशी उपवास सोडला. त्यानंतर 10वा दिवस आला. 10वा दिवस आमचा डिस्चार्जचा दिवस आला. त्यावेळी मी 100% जवळ-जवळ बरा झाल्यासारखा झालो होतो. तर इतकं मला बेस्ट वाटलं इथं आल्यानंतर, की अगदी मनापासून मी आभारी आहे सरांचा. कारण मला खूपच बरं झालं. गेली 4 महिने तुम्ही घरी फॉलो हां, त्यानंतर मी काय केलं, जसं चार्ट सरांनी दिला, तुम्ही ज्या पद्धतीने मला चार्ट दिला, त्या पद्धतीने मी त्याचं फॉलो केलं. अगदी पहिल्या महिन्यापासून दुसऱ्या महिन्यात काय करायला पाहिजे, तिसऱ्या महिन्यात काय करायला पाहिजे आणि त्यानंतर 5-6 महिने मी त्या पद्धतीने गेलो आणि 5-6 महिन्यानंतर इतका फरक झाला, की मी अगदी ट्रॅकिंगला चाललो. बाकी बाहेर पण फिरायला भरपूर ठिकाणी गेलो, बघितलं दम लागतोय किंवा काय, असा कुठलाही प्रकार काही झाला नाही. हां. त्यानंतर मग आता एक साधारण 10 महिने झाले आज. 10 महिन्यानंतर मला असं वाटलं, की आपण काहीतरी विसरतोय का काय? म्हणजे त्यासाठी मला पुन्हा आठवण आली, की बाबा जायला पाहिजे इथं आणि परत एकदा फ्रेश होऊन यायला पाहिजे. परत आपल्याला बघायचं काय कारण नाही. 6 महिने तर कमीत कमी आपण एकदम फ्रेश परत राहू. त्यासाठी मी पुन्हा दुसऱ्या वेळी पण इथे आलो आणि इथं आता माझा 5वा दिवस आहे. 5व्या दिवशी सुद्धा मला आता एवढं प्रसन्न वाटतंय आणि इतकं बेस्ट वाटतंय, की अगदी मी मनापासून इथल्या अनंतकुंजचा आभारी आहे, की माझं बायपासचं ऑपरेशन थांबलेलं आहे आणि मी आज यातून पूर्णपणे 100% मुक्त झालोय असं माझं मन सांगते, की मला कुठली म्हणजे चेक करायची गरज नाही किंवा तुम्ही म्हणाल काय चेक करायला पाहिजे किंवा हे काय असं कसं होऊ शकते. तर माझं मन सांगते, की 100% मी बरा आहे. कारण मला कुठलाच काही प्रॉब्लेम नाही आहे. मी कितीही ट्रॅकिंग करू शकतोय, कितीही चालू शकतोय. आज पळायचं म्हटलं तरी 1-2 किलोमीटर पळू शकतोय. मग एवढं जर करून म्हणजे चालत असेल तर मग आणि काय प्रॉब्लेम आहे? याच्या पलीकडे काय असते? त्यासाठी जर शिवांबूचं महत्त्व सर्वांना जाणून घ्यायचं असेल आणि हे खरोखर काय आहे थेरपी, नॅचरल थेरपी म्हणजे काय आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल, या जाणून घ्यायचं असेल, तर एक वेळ अवश्य भेट द्या अनंतकुंजला आणि तुमचं निरोगी आयुष्य बनवा, असं मला वाटतंय किंवा मी माझी प्रार्थना करतो देवाकडे, की सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि इथे एक वेळ येऊन हे जाणून घ्यावं प्रत्येकानं, असं मला मनापासून वाटतंय. धन्यवाद. Yes, here I'm going to emphasize about this cases. Actually, he was suffering from a ischemic heart disease. There was I have this angiography report here. In this report, what we are seeing is that in RCA branch there is a 70% blockage. In LED branch there are 3 blockages. Multiple blockages are there. 80%, 90%, again 97% blockages were there. And in January 2022, it was being told to him that he should go for a bypass surgery, and he, instead of going for a bypass surgery, he came to Anandkunj and he gone through the integrated urine therapy along with the naturopathic modalities and some yogic practices, and he did 9 days of fasting.
Okay, and what he's emphasizing in Marathi is that in 9 days he has, without any food, he was there, and on third day itself he had a relief in his angina pain and whatever there was a bulkiness in his chest that has gone off, and now almost 10 months have passed. Again he has come for a 5 days refreshment course, and he did again 4 days of fasting. And in last 10 months, now since last 3-4 months, he's going for trekking on a hilltop, and without any problem he's living his life, and he's firmly believe in Shivambu. He's propagating the Shivambu therapy to others also. I think again I am telling him to go for an angiography report, so that we will have a pre and post angiography, so that we can put it in for research. So I think क्या एंजियोग्राफी फिर से करना है या नहीं, जरूरत नहीं लगता है? मुझे तो कोई जरूरत है नहीं लगती, मतलब करना चाहिए ऐसा कुछ लगता नहीं है, yes. फिर भी औरों के लिए मैं करना चाहता हूँ नेक्स्ट टाइम। यस यस, बहुत बहुत धन्यवाद है। ओके थैंक यू।